नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी यासाठी शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. आपला हा SRTवरील प्लॉट आहे मित्रांनो. चायनीज पद्धतीने लागवड केलेला प्लॉट बघा किती सुंदर आलेला आहे. क्वालिटी ग्रीनरी बघा मित्रांनो, एक नंबर. दोन दाण्याचे टोकन केलेले मित्रांनो. बघा स्टंप बी बघा किती मजबूत आहे. आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे व प्रताप काका चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण SRTला सुरुवात केलेली मित्रांनो. गेल्या 3-4 वर्षापासून आपण SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करतो. याच्यामध्ये पहिले सोयाबीन होती मित्रांनो. ते सोयाबीन नंतर आपण मक्याचे टोकन केलेले जवळपास 20 ऑक्टोंबरची लागवडी मित्रांनो. बघा स्टंप दोन्ही झाडंसुद्धा सारखी ग्रोथ झालेली. बघा इथं सुद्धा दोन्ही, इथं बी दोन्ही मित्रांनो बघा सारखी ग्रोथ झालेली. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त SRT या तंत्राचा अवलंब केला पाहिजे. धांडे बी बघा मित्रांनो किती सुंदर बनलेले. हात पुरत नाही मित्रांनो, कॅमेरा वरून दाखवला असता. ग्रीनरी आणि बुडा शेंड्यापासून म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत पानं हिरवेगार हे बघा मित्रांनो मक्याची. ही व्हेरायटी आहे श्रीराम बायोसीडची 9792. बघा मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे. बघा ह्या इकडे सुद्धा मक्काची आतमध्ये आलेलो आहे आपण. तरी बघा स्टंप कसा आहे मक्याचा. ताट बघा मित्रांनो किती मजबूत आहे. कमाल फक्त SRTची मित्रांनो. आपण जेव्हा लागवड केली तेव्हा आपण याला भेसळ डोसमध्ये काही दिलेलं नव्हतं. त्यानंतर मक्का 25 दिवसाची झाल्यानंतर आपण याला 10 किलो झिंक सल्फेट आणि 1 गोणी युरिया असा 25 दिवसाची असताना डोस दिलेला आहे. आणि त्यानंतर कालच आपण याला 10-26-26ची 1 गोणी आणि युरियाची 1 गोणी असा डोस काल दिलेला आहे मित्रांनो. तर एवढ्या खतावर अशी क्वालिटी मित्रांनो मक्याची बघा. आता याची तुरे निघत आहे थोडेफार. आपण गेल्या 4 वर्षापासून या प्लॉटमध्ये या शेतामध्ये कुठल्याच प्रकारची अंतर्मशागत न करता आहे त्याच परिस्थितीत त्याच बेडवर आपण पिकं घेत आलेलो आहे मित्रांनो. बघा जसं जसं आतमध्ये जाऊ तसं तसं क्वालिटी सारखीची मित्रांनो याची बघा. आणि आपण याची लागवड मित्रांनो टोकन यंत्राने केलेली आहे. 16 इंचावर 2 दाण्याची लागवड आहे मित्रांनो ही. बघा इकडे सुद्धा 2च दिसतात, हे 2. आणि सेम क्वालिटी मित्रांनो धांड्याची सेम, लहान मोठी अजिबात नाही बघा. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त SRT या तंत्राचा अवलंब करा. व्हिडिओ चांगला वाटल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो आपण बाहेरचं दाखवतच नाही हा, आतमधलं जे बघा एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी. 2 दाणे असून सुद्धा दोन्ही ताट सारखेच आहे बघा. काही सबस्क्राईबने मला काल व्हिडिओ टाकल्यामुळे कमेंट केली की तुम्ही लावलेल्या मक्काचा व्हिडिओ टाका. काही दिवस झाले मित्रांनो या मक्याचा व्हिडिओ आपण टाकलेला नाही. आज थोडा टाईम भेटला म्हणून हे बघा मित्रांनो.
एक पानसुद्धा वाळलेलं नाही मित्रांनो. आपण आतमध्ये इकडं सुद्धा बघा आणि इकडं बघा, आपण आतमध्ये बाहेर नाही मित्रांनो. शेताच्या मध्यभागी आलेलो आहे आपण, तरीसुद्धा धांड्याची साईज एकच नंबर आहे. ही किमया फक्त यासाठीची मित्रांनो, म्हणून म्हणतो यासाठी हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. ही बघा मित्रांनो, धन्यवाद. असेच येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी या पद्धतीचा अवलंब करा आणि शेतीचा खर्च कमी करा. धन्यवाद.